फ्राईड राईस करण्यासाठी मी इथं भाज्या घेतल्या, ढोबळी मिरची घेतली छोटे 2 चिरून घेतल्यात, अशा उभ्या चिरल्यात, टोमॅटो घेतल्या आणि कांदा घेतला एक मोठा। मुलं काही जास्ती भाज्या खात नाही त्याच्यामुळे मी फक्त ढोबळी मिरचीच घेतली आहे आणि कांदा टोमॅटो। तुम्ही ह्याच्यामध्ये कोबी टाकू शकता, गाजर टाकू शकता कट करून, किंवा तुमच्या आवडीप्रमाणे मटार वगैरे ज्या काही भाज्या आवडतात त्या टाकू शकतात, पण माझी मुलं फक्त ढोबळी मिरची खातात म्हणून मी हीच एवढंच भाजी टाकली आहे। इथं 1.5 वाटी तांदूळ घेतलाय आणि मी इथं सुहानाचा फ्राईड राईस इंडो चायनीज मिक्स हा मसाला घेतलाय। त्यातला मी अर्धाच मसाला टाकणार आहे कारण भात कमी करणार आहे मी। 1.5 वाटी तांदूळ आहे आणि हा मी मसाला असा वाटीत काढून घेतलाय आणि इथे कुकर मध्ये तेल तापत ठेवलंय। तेलात टाकणार आहे मी जिरा आणि कशी जरा छान अशी वेगळी टेस्ट येते म्हणून जिरा नक्की टाकायचं। कढीपत्ता नाहीये माझ्याकडे त्यामुळे मी कढीपत्ता नाही टाकणार आहे। हिंग, जिरं छान असं फुललं की कांदा आणि टोमॅटो एकदमच टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं। कांदा टोमॅटो इथे छान परतून येतो तोपर्यंत आपण ह्या मसाल्यात थोडंसं मी अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे, थोडासा कांदा लसूण मसाला आणि माझ्या इथे घरगुती केलेला हा गोडा मसाला घरी केलेला तो टाकते थोडासा, आणि हळद। हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे मी पाण्यामध्ये, थोडंसं पाणी टाकून छान याची पेस्ट करून घेते। छान असं पेस्ट केली की कसं मसाला असा लागतो सगळीकडे, छान मिक्स होतो। टोमॅटो परतून घेतलाय, आता ह्याच्यामध्ये टाकूया ढोबळी मिरची, ढोबळी मिरची पण छान परतून घ्यायची याच्यामध्ये। आणि तुम्ही इतर कुठल्या भाज्या टाकल्या तर त्या पण याच वेळेस छान असं टाकून परतून घ्यायच्या। कोबी, मटार, गाजर ही पण छान टेस्ट येते, तुम्ही बीन्स पण टाकू शकता। म्हणजे भाज्या आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं, पण माझी मुलं काही खात नाहीत बाकीच्या भाज्या। छान परतून झाले बघा त्याच्यात, मी आता हे मसाला टाकून देतो याच्यामध्ये, टाकून घ्यायचंय। मसाला छान मिक्स करून घ्यायचा। मसाला छान परतून झालाय, आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया। तांदूळ पण छान परतून घ्यायचे, लगेच पाणी नाही टाकायचं। मसाला छान परतून झालाय, आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया। तांदूळ पण छान परतून घ्यायचे, लगेच पाणी नाही टाकायचं। आता तांदूळ छान असं परतून झालाय, आता मी ह्या वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतला होता, ह्या वाटीने बासमती तांदूळ 1.5 वाटी घेतला होता। आता मी ह्याच्यामध्ये 3 वाटी भरून असं पाणी टाकणार आहे। पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं। टाकायचं मीठ जरा अंदाजाने टाकायचं, कारण की त्या मसाल्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंसंच टाकायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं। आता कुकरचं झाकण लावून आपण याचे 4 शिट्ट्या करून घेऊया। 4 शिट्ट्या झाल्यात आणि कुकर पण छान थंड झालाय। आता आपण भात छान मिक्स करून घेऊया सगळा। बघा 4 शिट्ट्या झाल्यात आणि कुकर पण थंड झालाय आणि आपला फ्राईड राईस पण छान तयार आहे। याच्यात आपण टाकू वरून कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया। हे बघा छान असं मस्त आपला फ्राईड राईस तयार आहे इथे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।